नमस्कार. वैशाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खावंसं वाटतं, पण पावसामुळे बाहेर जायला कंटाळा येतो. मग काय आपण घरच्या घरी चमचमीत चटपटीत अशी ओली भेळ बनवणार आहोत. चला तर मग मस्त आणि स्वस्त घरच्या घरी ओली भेळ बनवायला सुरुवात करूया. एका वाटीत आपण 150 ग्राम चिंच घेतली आहे किंवा 1 वाटी चिंच घ्यायची आहे. चिंच बुडतील इतकेच आपल्याला त्यावरती पाणी घालायचे आहे. चिंच आपल्याला 2 ते 3 तास भिजत ठेवायचे आहेत किंवा त्यामध्ये गरम पाणी घालून अर्धा तास भिजवून घेऊ शकता. चिंच भिजताना जास्त पाणी घातलं तर चटणी शिजायलाही वेळ लागतो, त्यामुळे चिंच भिजतील एवढेच पाणी घालायचे आहे. चला तर मग 2 ते 3 तास आपण चिंच भिजत ठेवूया. तोपर्यंत हिरवी चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी कोथिंबीर घेऊया. त्यामध्ये कोथिंबीरच्या कवळ्या काड्याही घेतल्या आहेत. कोथिंबीर ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 वाटी पुदिना घालूया. 2 ते 3 मिरच्या घालूया. अर्धा इंच आल्याचे तुकडे. भाजलेले जिरे अर्धा चमचा. चवीनुसार मीठ घालूया. 2 चिमट हिंग घालूया. चाट मसाला अर्धा चमचा. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडरही घालू शकता. त्यामध्ये लिंबाचा रस घालूया. आमचूर पावडर घालणार असेल तर लिंबाचा रस कमी घालायचा आहे. त्यामध्ये 2 चमचे बारीक शेव घालायचे आहे, म्हणजे चटणी छान मिळून येते. त्यामध्ये थोडेसे पाणी घालून छान बारीक पेस्ट करून घेऊया. या पद्धतीने चटणी आपली छान तयार झाली आहे. चटणी वाटताना चटणीचा कलर हिरवा राहण्यासाठी त्यामध्ये बर्फाचे तुकडेही घालू शकता. चला तर मग ही चटणी आपण तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवूया. 3 तासानंतर चिंच आपली छान भिजलेली आहे. चला तर मग आंबट गोड चटणी तयार करूया. स्वच्छ हाताने चिंच आपण छान कुस्करून घेऊया किंवा चिंचेतील चिचोके आपण बाजूला काढून घेऊया. चिंचेचा गर हाताने असा स्मॅश करून घ्यायचा आहे. चिंचेचा गर आपल्याला या पद्धतीने चाळणीवरती घालून स्मॅश करून घ्यायचे आहेत. चिंच भिजवताना किंवा चिंच वाटताना पाण्याचा वापर कमीच करायचा आहे, म्हणजे चटणी शिजवताना पाण्याचा अंश राहत नाही आणि चटणी लवकर शिजली जाते. सर्व चिंचेचा गर आपण काढून घेतला आहे. आता हा चिंचेचा गर आपण पातेल्यामध्ये घालूया. त्यामध्ये बारीक करून घेतलेला 1 वाटी गूळ घालूया किंवा 100 ग्रॅम गूळ घालायचा आहे. आता हे पातेलं गॅसवरती ठेवून मध्यम गॅसवरती चिंच गुळाची चटणी शिजवून घेऊया. गॅसवरती पातेलं ठेवल्यानंतर सतत ढवळायचे आहे. 4 ते 5 मिनिटांनी गूळ छान चटणीमध्ये विरघळला आहे. आता आपण त्यामध्ये काही मसाले घालूया. काश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा. भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा. चवीनुसार मीठ घालूया. लाल मिरची पावडर घातल्यामुळे चटणीला छान कलर येतो. सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 10 ते 15 मिनिटं मध्यम गॅसवर चटणी आपण छान शिजवून घेऊया. चटणी थोडी आंबट वाटत असेल तर त्यामध्ये 1 चमचा साखरही घालू शकता. मध्येच 2-2 मिनिटांनी चटणी सतत ढवळत राहायची आहे. 15 मिनिटं आपली चटणी छान शिजलेली आहे. गॅस आपण बंद करूया. लाल चटणी करण्यासाठी एका वाटीत काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा घेऊया. त्यामध्ये चिमटभर मीठ घालायचे आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. ही चटणी तुम्ही सुक्या लाल मिरचीचीही करू शकता. लाल चटणी आपली तयार झाली आहे. चला तर मग भेळ तयार करण्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू सर्व बारीक चिरून घेऊया. सर्व बारीक चिरून झाल्यानंतर भेळ तयार करण्यासाठी तिन्ही चटण्या आणि भेळला लागणारे साहित्य आपण घेतलेले आहे. आता सध्या कैरी नसल्यामुळे काकडी बारीक चिरून घेतली आहे. कांदा, टोमॅटो, काकडी, बारीक शेव, लिंबू, कोथिंबीर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुरमुरे, तिन्ही चटण्या, शेंगदाणे, चवीनुसार मीठ, फरसाणा घेतलेला आहे. एका भांड्यात चिरमुरे घेऊन त्यामध्ये शेंगदाणे घालूया. त्यामध्ये फरसाणा घालूया किंवा सुके पदार्थ आधी त्यामध्ये घालायचे आहेत. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया.
यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे सर्व जिन्नस कमी जास्तही करू शकता. बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूया. आपण इथं 3 प्लेट ओली भेळ करणार आहोत. बारीक चिरून घेतलेली काकडी घालूया. चाट मसाला त्यामध्ये घालूया. आधी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामध्ये लाल चटणी घालूया. चटण्या ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हिरवी चटणी, आंबट गोड चटणी, चवीनुसार मीठ घालूया. चटण्या घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चटण्या घातल्यानंतर लगेच व्यवस्थित मिक्स करून खायला घ्यायचे आहे, नाहीतर ते चिरमुरे नरम पडतात. वरून बारीक शेव लिंबू घालूया. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त अशी ओली भेळ आपली तयार झाली आहे. चटपटीत आणि चमचमीत ओली भेळ आपली खाण्यासाठी तयार झाली आहे. डिशमध्ये खाण्यासाठी घेतल्यानंतरही वरूनही कांदा, टोमॅटो, बारीक शेव, कोथिंबीर, शेंगदाणे, चटण्या घालून खायला घेऊ शकता. अशाच पद्धतीने तुम्ही नक्की ओली भेळ करून बघा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.